वर्ष 8वं शेवटचं लग्न आहे, पडून पाया. काय बोलत तू कृष्णा, तुला काय भारतात पोरी नव्हत्या का? इतकाले तर नख होते तिला, आणि इतकाले के सांग दादू जामवंती आसोलीन बायको केली, आसोलीन जगाच्या मालकान. हे अशी नवरी असती का? म्हणला आई तू म्हणली बऱ्या घरची कर, गळ्यातला मणी काढा ना आईच्या हातात द्याला. आई हिच्या वडिलांना 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मणी द्यालाय. रोज 21 क्विंटल 78 किलो म्हणजे 22.25 क्विंटल सोनं देणारा मणी हिच्या वडिलांना द्यालाय. मग लय मोठा हुंडा घेतल्यावर अशीच करावं लागती है का नाही? हा, गठुडा पाहिजे आणि पोरगी सुंदर पाहिजे. नाही बसायची जागा रूम नेण हाणायला पाहिजे का? 2 महिने याला उभ्यानच खावा लागाव. दोन्ही गोष्टी चांगल्या कशा भेटत्या सुमल्या तुला? आई तिच्या बापानं 22.25 क्विंटल सोनं रोज देत होता म्हणे, रोज. त्या मण्याचं नाव श्रीमंतक. आणि मग केली तर काय हरकत आहे? चला बाकीचं जाऊ द्या घरानं. विटेवरच्या मालकाला श्रुतीनं विचारलं, वेदानं विचारलं, पुराणानं विचारलं, शास्त्रानं विचारलं, देवा 16,107 मानवी कन्या केल्यास. आवाज नाही हो चांगला मला. मानवी कन्या केल्यास, मानवी कन्या. आणि एक जामवंती अस्वल पशुची कन्या केली, जनावर केलं. काय काय कारण आहे? काय कारण? तर विटेवरच्या मालकाच्या डोळ्याला पाणी आलं आणि मागच्या अवतारातलं चरित्र सांगितलं. मला पाहुंजीनं डोळे बंद केले तर मरेपर्यंत डोळेच उघडे नाही. मला पाहण्याचा एवढा मोठा पुण्याचा साठा तिच्याकडं होता. त्या मला पाहिल्याच्या नंतर ती कोण्या कुळात आहे याचा विचार नाही. सर्व पापाचा क्षय झाला, पुण्याची वृद्धी झाली. आणि म्हणून मला नियतीचा नियम मोडून मला आसोलनीसोबत लग्न करावं लागलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबाई सांगतात, देवाला पाहिल्याच्या नंतर आसोलनीचं पाप संपत आहे, हिंस्र पशुचं पाप संपत आहे, आणि जगाचा पाप तिला पती भेटतोय. याच्या पलीकडचं सुख तरी कोणतं पाहिजे मला सांगा ना? विश्वाचा मालक, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली हंता मग कोठे, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, एवढी मोठी शक्ती त्याच्यात आहे. तो जगाचा तुझ्या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बरे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. एवढी मोठी व्याप्ती ज्याच्यात आहे, तो जगाचा बाप तिला पती म्हणून प्राप्त झालाय. याच्या पलीकडचा आनंद कोणता असेल? हा आनंद जर जामवंतीच्या जीवनात भेटला असेल तर त्याचं रूप पाहण्याची ताकद आहे. म्हणून सज्जनांनो सांगा, वनामध्ये शिकार करणाऱ्याची पोरगी जगाच्या मालकाची धर्मपत्नी झाली, जगाच्या मालकाची. हाय की एखाद्या भागवतकाराची ताकदीचं चरित्र बाजूला काढायची? फक्त रूपाची ताकद. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूपात ताकद आहे, रूपात रूपात रूपात.
एका वारकऱ्याला मुलगा झाला. फार सुंदर मुलगा, फार सुंदर. रूपानं सांगत नाही मी, कारण रूप पाहायला मी नव्हतो, पण गुण वाचिले त्या मुलाचे. किती सुंदर मुलगा, किती सुंदर मुलगा, किती सुंदर मुलगा. आपल्याला कोणाला तरी शिकवावं लागतंय. बघाशी तुमच्या इथं लेकरू पाहिलं मी, नातू लहानसं होतं, मला वाटतं 2 वर्ष झाले नाही त्याला दादा, 1.5 वर्षाचं बाळ होतं. त्याला आम्ही विचारलं अण्णा कसे भजन करते, तर ते डुलून सांगू लागलं. म्हणजे त्यानं पाहिलंय. पाठीमाग फोटो होता. कोण आहे तर आजी म्हणलं, पाया पडायला गेलं. ते ह्याला कोणीतरी शिकविलंय, त्याला कोणीतरी शिकिलंय, त्याच्यात त्या भावना जाग्या झाल्या. पण याच्या पलीकडचं टोक सांगतो, एका वारकऱ्याला मुलगा झाला. मुलगा झाल्याबरोबर त्याच्या कानाला तोंड लावल्याच्या नंतर ते विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. उपजताची उपजताची कर्म मेळा, वाचे विठ्ठल सावळा. उपजणे म्हणजे जन्मलेने, झाल्याबरोबर तोंडाला कान लागल्याच्या नंतर ते विठ्ठल विठ्ठल म्हणत होत. काय अधिकार असलेल्या लेकराचा कल्पना करा. रूप पाहता लोचनी सांगते, पण प्रारब्ध इतकं गहन, इतकं गहन, इतका पवित्र पिंड ज्या मातेच्या पोटी जन्माला आला, त्या आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं. कोणाला पाजायचं पोरग, कोणाला पाजावं. हल्लीच्या काळात दुधाला कमी नाही. नसत्याला आपल्याकडे काहीतरी अडचण नाही, भेटतंय. निदान हे असल्यावर कोणाच्या घरी जाता येते. पण काळ असा होता 700 वर्षापूर्वीचा, पैसे जरी असले तर विशिष्ट प्रकारच्या माणसांना विशिष्ट प्रकारच्या लोकांकडे जाता येत नव्हतं, परवानगी नव्हती. असा काळ निषेध होता, इतका काळ निषेध होता. बायकोन सांगितलं, मालक बाळ आपलं वाचत नाही, वाचत नाही बाळ. का ग, का वाचत नाही? मालक माझ्या वक्षस्थळातलं दूध आटलंय. अरे शिट्टी नको, दूध आटलंय, दूध आटलंय मालक. मालक आपल्याला दूध भेटेल कुठं? धनी म्हणायची ती बाई, धनी धनी म्हणी जा. कधी मध्ये तुम्ही मनवऱ्याला धनी, गिरगावकराची शपथ आहे तुम्हाला. म्हणी जाण मालक धनी. कौर गोदीचा बापन, पप्याचा बापन, वचीचा बापन, दोरकीचा बाप. हा काय वरून पडला का त्यो? हा अहो, पंचतत्वाच्या साक्षीनं तुमच्या सोबत लग्न केले ना त्यानं. तुम्ही म्हणी जाण, जरा चांगलं म्हणी जाण. काय 7-8 गाडगे घेणं, ऊसाच्या धिलप्या, वाळकाच्या धिलप्या आणि तिळतिळ वांद्यान काय काय, हे इतकं म्हणण्यापुरताच असतो का ते मालक? कधी कधी गोड बोललं पाहिजे, गोड मालकाच्या नावानं. धनी आपल्याला दूध नाही भेटायचं. बाईल सांगितलं, लक्ष्मी एक काम कर, आपल्याच्याने हे शक्य नाही, दूध नाही मिळू शकत आपल्याला. एवढं सत्य आहे की आपल्याला दूध नाही भेटू शकत. बाई हुशार होती. बाईनं नवऱ्याला सांगितलं, मालक दूध नाही भेटणार म्हणे. रूपाची ताकद सांगते. काय बाई हुशार होती. ज्याच्या संसारात पत्नी सात्विक भेटली, ज्याच्या संसारात पत्नी सदाचारी भेटली, ज्याच्या संसारात पत्नी विवेकी भेटली, तो जंगलात जरी असला तरी स्वर्गात आहे समजायचं.
आणि ज्याच्या जीवनात पत्नी कर्कशा भेटली तो सोन्याच्या बंगल्यात जरी असला तरी समजायचं मसन वाट्यात. हो मसन वाट्यात. मी नाही सांगत रे. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. सदाचारी पत्नी आहे. मालक एक बोलू तुम्हाला. काय ग तुमच्या ताईकडे गायी येतात म्हणजे नवऱ्याच्या बहिणीकडे गायी होत्या. नवऱ्याच्या बहिणीची तर गायी होत्या, म्हशी होत्या, भरपूर होत्या. बायकोच्या तोंडातलं वाक्य दुःखाच्या काकुळतीने ऐकलं पण डोळ्याला पाणी आलं आणि सांगितलं सोयरा बहिणीच्या घरचं खाल्लं नाही पाहिजे. विवेकी माणसं होते, हुशार माणसं होते. खाऊ नये बहिणीच्या घरचं. दीपावली पंचमीला साडी चोळी नाही करता आली, देवानं नाही पैसा दिला तरी चालेल ग सोयरा. बायकोच नाव सोयरा होतं. नाही बांगड्यातील भरता आल्या तरी चालेल पण तिच्या घरचं आणू नये. गंगा उलटी नाही वाहिली पाहिजे, कुलक्षय होत असतो. हुशार माणसं हुशार. पण बाई किती हुशार. मालक तुमच्या ताईची माझ्या ननंदेची गाय आणायची, ती फुकट आणायची नाही. तर मालकानं सांगितलं सोयरा संध्याकाळी खाला नाही आपल्याकडे काही आणि आपण काय गायीचे पैसे देणार ताईला. मालक काळजी करू नका, पैसे जरी द्यायचे नसतील तरी पण तुमच्या ताईची गाय फुकट आणायची नाही. बायकोला जुना दिलासा दिला. दिलासा म्हणण्यापेक्षा एक पुरावा दिला. पुरावा सोयरा ज्या बापानं मला जन्माला घातलं तो पिता मरण पावल्याच्या नंतर आपल्या संस्कृतीत मेलेल्या माणसाच्या कपाळाला रुपया चिटकवत असतात. नाणं त्यावेळेला रुपया नव्हता. आदला, पै, खडका, दमडी, लाल पै, कवडी हे त्या काळातली नाणे. त्या काळात रुपया नव्हता. ही 700 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर त्याच्या कपाळाला नाणं चिटकवत असतात ग. जीवनभर बापाने पाप नाही केलं, त्यांच्या सानिध्यात राहून तिळा इतकं सुद्धा पाप नाही केलं, पण जन्मदाता बाप भिंतीला टेकिल्याच्या नंतर, भिंत नव्हतीच, कुडाला टेकिल्याच्या नंतर त्याच्या कपाळाला लावण्यासाठी नाणं सुद्धा माझ्याकडे नव्हतं ग. तर गाईला देण्यापुरते पैसे कुठून आपल्याकडे. उपाय सांगितला, गाय आणू, लेकरू दूध पेईल, गाय आणि वासरू तुमच्या ताईची परत करू आणि गाईचं दूध खाल्ल्याच्या बदल्यात तुमच्या ताई म्हणतील तोपर्यंत तुमच्या ताईचे मी भांडे घासीन. ही वैचारिक पातळी गोड होती त्या काळातल्या माणसांची. इतकी वैचारिक पातळी गोड. गाय नाही जावा तर पोटचं मरतय, पोटचं मरतय. आणायला जावा तर समाजातला अपमान झेलावा लागेल. पण ज्या वेळेला परिस्थिती येते त्यावेळेला अपमान माणूस पायाखाली दाबीत असतं आणि दुःख समोर ठेवत असते. आणि त्या दुःखाच्या उद्वेगानं, त्या प्रपंचातल्या भीतीनं त्या मुलाचे वडील श्रीमंत श्री चोखोबराय बहिणीच्या घरी निघाले. संसाराचे भाया
गोष्ट सांगतोय रूपाची. संसाराचे भय धरोने मानसी, चोखा मेहुन पुरीशी जाता झाला. मेहुना राजा नावाचं गाव आहे. तिथं चोखोबराची निर्मला नावाची बहीण, आजही चोखा सागर म्हणून प्रसिद्ध आहे. सुंदरसा मोठा डॅम आहे, धरण आहे, त्याला चोखा सागर म्हणून नाव दिलंय. शासनाने काल 4.5 कोटीचा निधी दिलाय मंदिर बांधायला, पण कोणी बांधावा म्हणून नालायक लोकांनी आरफाटा आणला मधात. 4.5 कोटीचा निधी मंदिर बांधायला. काय चोखोबऱ्यांचा अधिकार मोठा. गेली बहिणीच्या घरी. बहीणही तशीच होती. हल्ली पाहुण्या रावण्यांची परिस्थिती, जिचं गथुडं जडती पाहुणी गोड. ज्याचं बरं चाललंय ते आपला पाहुणा. चांगलं चाललं लांबून दिसला की मूळ वाट्यान पत्रिका. रक्ताच्या नात्यातला असन, वाजलेला असावं, त्याला फोनवर निरोप. हे सरलं वर का या लग्नाला. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, महाराजांचं वाक्य आहे ते. पण तशी नाही चोखोबराची बहीण. एवढा मोठी श्रीमंत बहीण बनेल 2-3 जागेवर फाटलेली. त्या काळात बनेलील दादा निमस्ती म्हणत होते, निमस्ती. जुन्या लोकांना माहित, जीनच्या पॅन्टीवाल्यानं काय माना हलवायचं नाही, हो म्हणायचं नाही. तुम्हाला नाही माहित काय. ती निमस्ती फाटलेली पाठीवर 2-3 ठिकाणी. बसायला गालीच्या टाकला. आणि तशा परिस्थितीत बहिणीनं काय म्हणावं. बैसोनी एकांत पुसे गुज मात, वैनी शमवंत. बैसोनी एकांत पुसे गुज मात, वैनी शमवंत आहेत की. काय बाई हुशार असेल. दादा माई भाऊजी खुशाल आहे का. शमवंत म्हणजे खुशाल आहे का. काय बहीण असो, महाराष्ट्रात 1 नंबरची बहिणी असेल. इथं बसलेला कोणता व्यक्ती जर बहिणीच्या घरी गेला, मी सुद्धा त्याच्यात, तर आपली बहीण गेल्यावर काय म्हणेन. दादा बाबा खुशाल आहेत का. दादा आई खुशाल आहे का. दादा तुला मुलगा मुलगी खुशाल आहे का. एकही भाव बहीण नसेल, सुरुवातीला भावाच्या बायकोची खुशाली विचारणारी. बैसोनी एकांत पुसे गुजमात, वहिनी शमवंत आहेत की. दादा खुशाल आहेत का वहिनी. असा शब्द या कानावर पडावा आणि टप 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 डोळ्यातून पाणी वाहत होत. दादा का रडता, का रडता. गलबलीनं मेहुना जवळ आला, जवळ आला. असं म्हणतात 400-450 एकर जमीन होती मेहुण्याला. असं मी चांगल्या माणसांकडनं ऐकलं. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे. हे भांगाऱ्या भोंगाऱ्याचं मी नाही सांगत, एक तर वाचून सांगतो किंवा अधिकारी माणसांचं सांगायचं, मग त्या गोष्टीला पुरावा असतो. एवढी श्रीमंत बहीण आणि मेहुना, आणि त्या बहिणीचा नवरा पाया पडला. चोखोबराच्या पाया पडल्यावर पाय मागं घेतले. मेहुण्याने विचारलं का पाया पडू देत नाहीत. पाया पडणाराचे हात कोमल होते, कोमल तेजस्वी चेहरा, अंगावर कपडे भरजरी, आणि चोखोबरायचं सगळ्या वातावरणाच्या प्रकोपानं शरीर काळं ठिक्कर पडलेलं, पाय अशी कुरतडून गेलेले. माग घेतले. का पाया पडू देत नाहीत. तुमच्यासारख्या श्रीमंत माणसानं आमच्या काय पाया पडायचं. पण काय विद्वान होता मेहुणा. आम्ही 2 दाण्यानं श्रीमंत आहेत, फक्त 4 पैशानं श्रीमंत आहेत, पण जगाचा पाप तुम्हाला बुक्का